नमस्कार, शुभंगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय काहीतरी आपला वेगळाच आहे. हा आता ज्या त्या ऋतूत असं म्हणलं जातं की तो पदार्थ खाल्ला गेलाच पाहिजे. आणि हा पदार्थ म्हणजे आपला ओल्या गव्हापासून जो बनवलेला असतो गव्हाचा कोंडा, त्याची आपण भाजी करणार आहे. तो काही टाकून द्यायचा नाही आणि तो शरीराला इतका पौष्टिक असतो की बस. जसा गव्हाचा चिकापासून जो चिक बनतो तो सुद्धा आपण खायला गेलाच पाहिजे. आता कुरडई तर सर्वच बनवून खातात नाही का, पण त्या कोंड्यापासून जो गहू चुरला जातो त्याला कोंडा म्हणतात. पण त्याची भाजी तुम्ही कधी बनवलेली आहे का किंवा खाल्लेली आहे का? खाल्लेली असले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि नसन खाल्ली तर मी जशी बनवली तशी बनवून नक्की खा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कळवा. आणि तुम्ही कोणती पद्धत वापरता ते सुद्धा कळवा. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता काय केलेलं आहे, आपण तेल घातलेलं आहे, 3 कांदे घेतले, ते बारीक चिरून घेतलेले आहे, लाल मिरच्या घेतलेल्या आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे. तुम्हाला आवडत असले टाका, नसताना आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर त्यानंतर काय करायचं आहे, तेल आपलं गरम होईपर्यंत आपल्याला मसाल्याची तयारी चालू आहे बरं का माझ्या तिकडं. तर आता मी मिक्सरमध्ये अगोदर मिरचीच काढून घेणार आहे, त्यानंतर लसूण टाकून घेणार आहे आणि मग शेंगदाणे आपल्याला घालायचे आहे. तुम्हाला प्रमाण मी अगोदरच दाखवलेलं आहे. हे पहा, मी अगोदर लाल मिरची घातलेली आहे. हिरव्या मिरचीचा कोंडा चांगला नाही लागत, मला नाही आवडत, त्यामुळे मी नाही केलेला. तर अशी लाल मिरची घालायची आहे बघा. सगळं मिरची पावडरसुद्धा घालणार आहे आपण, पण ती नंतर. तुम्हाला जास्त स्पायसी आवडत नसलं तर तेवढ्याच मिरच्या तुम्ही बस करू शकता. पण मला तिखटच कोंडा करायचा आहे. आंबट तिखट चव असते याला आणि वेगळाच लागतो बरं का. भाज्यांसारखी काही भाजी होत नाही, जरा चवीला सुद्धा वेगळीच असते. आणि उन्हाळ्यातल्या वाळवणातली ही भाजी आहे, त्यामुळे बनायला काहीच हरकत नाही. आणि सर्वांच्या घरी सध्या जवळपास कुरडयाचा कार्यक्रम चालूच आहे. कुरडया बनवायच्या भरपूर लोकांना माहीत आहे, पण त्या कोंड्यापासून अशी भाजी करायची हे बऱ्याच जणांना तर काही माझ्या मते माहीतच नसतं. हे बाई, 3 बारीक चिरून कांदे घेतलेले आहे आणि कांदा हा जितका डीप फ्राय होईल तितका चांगला आहे आणि तेवढा कोंडा अतिउत्तम होतो बरं का. तर गव्हाचा जो गहू आपण याला आम्ही 3 दिवस अगोदर गहू पाण्यात भिजवतो. 1-2 पाण्याने गहू स्वच्छ धुवून घेतो आणि 3 दिवस पाण्यात ठेवतो. तिसऱ्या दिवशी आपण वाटायला सुरुवात करतो गव्हाची. आणि जो पहिलं पाणी असतं आपण 2 किंवा 3 पाण्याने ते पिळत असतो, पण हा पहिल्याच पाण्याचा पिळायला कोंडा आहे बरं का. दुसऱ्या सुद्धाने ठेवायचा आणि तिसऱ्या सुद्धाने. जे फर्स्ट असताना पहिल्या पाण्याचा तोच घ्यायचा आहे. त्याची चव वेगळीच असते, दुसऱ्या पाण्याची वेगळी आणि तिसऱ्या पाण्याची वेगळी. हे मी पहिल्या पाण्याचं केलेलं आहे. तर बघा, कढीपत्तासुद्धा स्किप करू शकता, कारण ही एकदम गावरान भाजी आहे. ही जुन्या लोकांची आवडती भाजी आहे प्रत्येक सीझनला. आणि वाळूनसुद्धा कोंडा त्याचीसुद्धा भाजी होते बरं का. तीसुद्धा सोपी पद्धत आहे. पण मी आता ही वल्ल्या कोंडीची भाजी तुम्हाला दाखवत आहे. ही गव्हाचा कोंडा. आणि काही तुम्हाला जर नसन कुरडया करायच्या ना, असा जर कोंडा बनवायचा असला काही हरकत नाही. घरात तुम्हाला जेवढा आवश्यकता असेल ना तेवढा कोंडा भिजू घाला आणि ना मस्तपैकी मिक्सरला फिरवून घ्या 3 दिवसांनी आणि तो थोड्या पाण्यात पिळून घ्या आणि त्याची तुम्ही भाजी इझिली करू शकता. आणि थोड्याफार कुरडया तुमच्या घरच्या घरी देखील कोणत्याही ऋतूत तुम्ही हा घरी बसून सुद्धा कोंडा बनवून बघू शकता नाही का. पण ही कुरडईचा कोंडा जो असतो तो वेगळाच लागतो बरं का. आणि तुम्हाला सांगते, जर खायचाच असेल आणि कोंडा असा बनवायचाच असेल तर काही घरात सुद्धा आपण बनवू शकतो. ती तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे की घरच्या पद्धतीत कसा बनवायचा. आणि आता आपण याच्यात काय केलेला आहे, तो मसाला परतून घेतलेला आहे. आणि आता उन्हाळा लागलेला आहे, सर्वांच्याच तोंडाची चव गेलेली असते. उन्हाळ्यात काय असे बरेच पदार्थ भाज्या काही खाऊ वाटत नाही, नाही का. मग असेल काही वेगवेगळं पदार्थ आपल्याला करू. उन्हाळ्यात बरेच काही पदार्थ ठरलेले असतात आणि ते तोंडाला चव नसल्यामुळेच ठरलेले आहे. जुन्या लोकांनी एकदम योग्य पद्धतीनं सांगितलेलं आहे कोणत्या ऋतूत काय खाल्लं पाहिजे, काही कसं काय राहिलं पाहिजे. सगळं तसं रुटीन जर आपण पाळलं ना तर आपल्या तोंडाला देखील चव राहते बरं का. त्यात काही विषय नाही. बघा आता, आणि याला वेळ लागतो बरं का. मला याला 10 मिनटं लागले. ते मी हा एडिट करून थोडा वेळ दाखवलेला आहे. इफेक्ट कुठं नाही, आपल्याला मिरची पावडरचा वापर करायचा आहे यात. हा काही जास्त स्पायसी केलेला नाही. वाटलंच तर तुमच्या छोट्या मुलांना काढून घ्यायचं असलं परतल्यावर तरी तुम्ही काढून बाजूला ठेवू शकता. आणि त्यानंतर मिरची घालून पहा. नसन टाकायची तर टाकू, पण मी यात मिरची पावडरचा वापर करणारच आहे. आणि माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे. तुम्ही भरपूर काही सपोर्ट दिला आहे. मी प्रत्येक याच्यात तुमचं गुणगान गातच असते. तुमच्याशिवाय माझ्या चॅनलचं काहीच नाही. तुम्हीच माझी फॅमिली आहे आणि तुम्हीच माझं सर्व काही आहे नाही का.
बघा मिरची पावडर टाकली आणि लगेचच थोडंसं कोथिंबीर टाकली. याच्यात कोथिंबीर कढीपत्ता न घालता देखील उत्तम चव येते बरं का याला. पण मी घातलेली आहे, मला आवडते, त्यामुळे मी सर्व काही कंटेन त्यामध्ये वापर केलेलाच आहे. पण बघा आता हलक्या हाताने प्रेस करत राहायचा आहे. जेवढा हलवता येईल तेवढा हलवा आणि जितका तो गॅसवर जास्त राहील तितका तो छान लागतो. जेवढा परत येईल तुम्हाला तेवढा परता त्याचा कलर चेंज होत चालतो. बघा अगोदर कसा होता नंतर कसा झालेला आहे. आणि आता त्यावर झाकण ठेवून घेणार आहे. आणि लसूण याला जास्त घालायचं आहे, म्हणजे लसणाची चव त्यात येते बरं का. आणि आपण मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे, कारण परतल्यानंतर टाकलेला आहे, कारण कोंडा थोडा कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे मिठाचं प्रमाण देखील कमी वापरायचं आहे, कारण कोंडा हा आंबट असतो बरं का. बघा किती तुम्हाला बघूनच तुमच्या तोंडाला पाणी आलं असं, इतका सुंदर आपला कोंडा तयार झालेला आहे. पण 2-3 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि मी काल शॉर्टमध्ये तो टाकला होता का कोंडा कसा झाला आपला. मी माझी जी रेसिपी असं ना अगोदर तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवत असते, त्यामध्ये लॉंग व्हिडिओ आपला येत असतो. तुम्ही जर बारकाईने बघितलं असलं तर त्याआधीच तुम्हाला हिंट आलेली असते. आता रेसिपी आपली कोणती येणार आहे नाही का. आता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आमच्याकडे, आणि पावसाच्या वातावरणात असा गरमागरम कोंडा चपातीसोबत किंवा बाजरीची भाकर, ज्वारीच्या भाकरीसोबत कशासोबत तुम्ही खाऊ शकता. किंवा लहान मुलं आवडीनं ह्यो जर फ्राय केला तर असा कडक एकदम कुरकुरीत होतो बरं का. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन लवकरच. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली ना तर ती सुद्धा मी रेसिपी टाकणारच आहे. आता तुम्ही किती प्रतिसाद देता त्याच्यावरून मी दुसरी रेसिपी टाकणार आहे. आता बघा ही कोंडीची प्लेटी होती, मी कोंडा ज्यामध्ये काढला होता आणि त्यातच मी सर्विंग डिश तयार करणार आहे बरं का. तर सर्विंग डिशला काहीच नाही, आपलं मस्तपैकी कोथिंबीर त्यावरून सजवायची आहे. कोथिंबीरीचे पानं घ्यायचे आहे आणि छान असे त्यावरून ठेवून द्यायचे आहे. बघा आता आपली सर्विंग डिश किती छान तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर कळले असेल आपल्या आजीबाईची किंवा आपली गावरान भाजी तयार झालेली आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की कळवा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. खात राहा, आनंदी राहा.